नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्र, हा व्हिडिओ आपल्या फार्मवरून संपन्नबरोबर होतो. आपली राणी म्हैस हिटवर आहे, तर तिला कोणते सिमेंट्स टाकणारे काय वगैरे त्यासाठी हा व्हिडिओ दाखवतो आहे. आणि आपण जर व्हिडिओ काढून ठेवलं तर आपल्याकडे रेकॉर्ड पण राहतं. मित्र, यूट्यूबवर व्हिडिओ टाकणारे ही एक नंबरची म्हैस सध्या आपल्याकडे. पार्टीची हिच्या खाली पण सुंदर रेडी आहे आणि दुसऱ्या वेतात वेलेली आहे. तिसऱ्यांदा अजून ही गाभण नाही आहे. ही 2 नंबरची शेरणी आहे. चांगली दूध लाईनची म्हैस आहे. 4 महिन्याच्या वरची गाभण आहे. अजूनसुद्धा चांगलं दूध आहे. बऱ्याच तरुणांचे प्रश्न असतात मित्र, मुरा कशी, मुरा काय. तर बघा, चांगल्या क्वालिटीच्या म्हशी आहेत. ही राणी बघू शकता. 4 वेत झाले, 5व्यांदा आता व्हायची आहे. हट हट. पुट्ट्याची साईज वगैरे म्हशीची बघू शकता. खूप चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे. पाठीमाग आपला एक पहिला चॅनल होता ना, जय मल्हार डेअरी फार्म, त्याच्यावर हिची लाईव्ह मिल्किंगची व्हिडिओ पण होती, पण तो काही कारणास्तव चॅनल डिलीट झाला. तर 18-19 किलोवर दूध दिलेली म्हैस आहे. ह्या वेतामध्ये तिची रेडी पोटामध्ये जे एक्सपायर झाली, त्यामुळे दूध वगैरे का आपण लाईव्ह करू शकलो नाही. त्याच्यामुळे म्हैस 3-4 महिने डिस्टर्बच होती. पाहिजे त्याची व्यवस्थित लागली पण नव्हती दुधावर. तर हिचे 2-3 माज आपण मिस केले होते. कालपासून चांगली हिटवर आहे. तर आज तिला राजू सरपंच सरांच्या ABC सिमेंट बँकमधला वेराटो बुल आहे, त्या बुलचं सिमेंट टाकायचं आहे. म्हशीची साईज बघू शकता तुम्ही, कासाची साईज, सड वगैरे एकदम व्यवस्थित आहे. आणि मुर्रा म्हशीची खासियत काय असते तर बघू शकता, चेहरा वगैरे आणि शिंग पण एकदम व्यवस्थित आहेत. तर हा व्हिडिओ याच्यासाठी बनवतो आहे मित्र, आपल्याकडे चांगलं एक रेकॉर्ड राहतं. आपली म्हैस कुणी भरवली, कुठल्या बुलकडून भरवली, आणि ती माहिती राहतं. आणि इथून पुढे जर चांगले वासरं किंवा चांगली ब्रीडिंग करायची असेल तर रेकॉर्ड असणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे हा व्हिडिओ मित्र बघू शकता. म्हशीची लांबी वगैरे, शेपटाची साईज फक्त 1 इंच शेपूट पांढरे आहे, बघू शकता तुम्ही. बाकी एकदम व्यवस्थित आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरपूर शेतकरी बंधू तरुण जागृत झालेले आहेत मित्र, ब्रीडिंगवर चांगलं काम करत आहेत. आणि मशीनच्या किमती दरवर्षी वाढत चालल्यात. पाठीमागे 2-3 वर्षापासून आपण सांगतो मशीनच्या किमती गगनाला भिडतील, खूप हाय होतील. तर ते आता दिसून येते त्याचे परिणाम. आणि अजून पण 3-4 वर्षांनी त्याचे परिणाम खूप चांगले दिसतील. चांगल्या किमती वाढायला दिसतील, जेणेकरून शेतकऱ्यांना वासरं तयार करून विकायला परवडतील किंवा दुधासाठी ठेवले तरी परवडेल. ही बघू शकता, ही एक मोरा आहे, चांगल्या क्वालिटीची आहे. हिचं पण हरियाणा सरकारमध्ये 24 किलो 300 ग्राम रेकॉर्ड आहे. पण हिचं एक सड फ्रॅक्चर झालेलं आहे ट्रॅव्हलिंगमध्ये, त्याच्यामुळं ही म्हैस आपण सड फ्रॅक्चर झाल्यावरच आणलेली आहे. पवार सर यांच्याकडून आणलेली आहे, त्यांनी आणली होती. त्यांच्याच बुलकडून प्रेग्नंट पण आहे. तर मुराची काय खासियत आहे, ओल्ड लाईनच्या मुरा आता बरेच ग्रुपवर फोटो टाकतात, व्हिडिओ टाकतात, ही मुरा आहे का. तर मित्रांनो, ही मुराची बनावट बघा. तुम्हाला 3-4 म्हशी चांगल्या दाखवतो. मुराचे तुम्हाला त्याच्यामध्ये चांगले कॅरेक्टर दिसतील. या म्हशीचं बघा, चेहरा बघा, शिंगांची साईज, हे जे शिंग आहेत ते ओरिजिनल मुराचे मानले जातात. आणि म्हशीचा ब्रॉडनेस बघा, पुठ्ठ्याची साईज, हाडांची साईज एकदम टॉपची आहे. तर कोणताही व्हिडिओ टाकून किंवा काय लगेच ते मुर्रा एवढं कन्फर्मेशन सांगता येत नसतं मित्रांनो. त्याची पॅडिग्री पण बघावं लागते, पेडिग्री काय आहे. तर ह्या म्हशीची जे सगळी पेडिग्री आहेत आंध्र प्रदेशलाच गेलेले आहेत. 3-4 हिची आई असेल किंवा हिची बहीण असेल तर पेडिग्री पण गरजेची असते. आणि मुर्रा म्हशी आता 4-5 म्हशी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल मुरांची काय खासियत असते. सेम मुराच्याच क्वालिटीची तशी सिंग जर नवीन कोण असेल तर त्याला वाटेल ही मुरा आहे, पण ही जाफराबादी आहे. बघू शकता, एकदम पातळ चमडीची, चांगल्या दूध लाईनची म्हैस आहे. पण चांगलं दूध दिलं आपल्याकडे. बघू शकता चेहरा वगैरे, खालचं स्ट्रक्चर पण खूप चांगलं आहे हिचं. मिल्क फेन वगैरे इम्प्रूव्हमेंट आहे, बघू शकता तुम्ही. म्हशी खरेदी करताना मित्रांनो या गोष्टी लक्षात ठेवा, सडांची साईज, कासाची, ह्या गोष्टीवर भर द्या. आणि चांगल्या म्हशी असतील तर विकू नका.
येणाऱ्या काळामध्ये म्हशींचं खूप सोनं होणार आहे. सोन्याच्या किमती आता वाढल्यात, पण सोन्यापेक्षाही म्हशींच्या चांगल्या किमती वाढतील. मुर्रा असोसिएशन खूप चांगलं काम करत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा करत राहील. भरपूर होतकरू शेतकरी बंधू आहेत ह्याच्यामध्ये आहेत आणि सगळ्यांच्या सहकार्याने चांगलं काम चालू आहे. ही सुद्धा म्हैस बघू शकता, एकदम पातळ चमडीची. तर मुर्रा मशीनची खासियत, मुर्रा मशीनची कॅरेक्टर, वैशिष्ट्ये तुम्ही प्रत्येक व्हिडिओमधून बघत चाला आणि स्वतः आकलन करत चाला. प्रत्येक म्हशीच्या आता हिचे बघा, दोन्ही मोर आहेत, पण हिचे शिंग जरा वेगळे येतं. काल एका शेतकऱ्याचा मला फोन आला, ही तर एक व्हिडिओ त्यांना पाठवला होता, तर ही गुजरातची म्हैस आहे. बोटले गुजरातची असल्यासारखी वाटते, पण गुजरातची नाही, ही मुर्रा आहे ओरिजिनल. तर काय असतं, थोड्या गोष्टीचं आकलन केल्यानंतर ते लक्षात येतं. प्रत्येक म्हशीचे शिंग सारखे असू शकत नाही मित्रांनो. निसर्गाची देणगी, बनावट वेगवेगळे शिंग असू शकतात, पण म्हशीचे कॅरेक्टर आणि सगळ्या गोष्टी तुम्ही पाहणं गरजेचं आहे. सडांची साईज बघू शकता, हिचासुद्धा पुठ्ठा वगैरे, सिंगल हड्डी आणि हिचेसुद्धा कासवर इम्प्रूव्हमेंट मिल्फिन आता दिसत नाही तुम्हाला. आता हे बघू शकता, खूप चांगल्या नसा वगैरे आहेत आणि सडातली धारसुद्धा चांगली आहे. तर ही पण चांगली मुर्रा आहे, ब्रीडिंग क्वालिटीचीच मुर्रा आहे. आणि ब्रीडिंग पर्पज काय असतो, ब्रीडिंग कशी केली पाहिजे त्यासाठी खूप नॉलेजची गरज असते मित्रांनो. तर बरेच शेतकरी तरुण फोन करतात लगेच, तर 30 लिटर म्हशीचा बोल आहे, 25 लिटरचा आहे, 24 लिटरचा आहे, 26 लिटरचा. तुम्ही तुमच्या 10-11 लिटरच्या म्हशीवर टाकला तर लगेच फार मोठा बदल येत नसतो. त्यामुळे थोडं टप्प्याटप्प्याने बुलचं सिलेक्शन करताना पण आपल्या म्हशीची क्षमता बघून बुलचं सिलेक्शन करा. डायरेक्ट तुम्ही 12 लिटरच्या म्हशीला 25 लिटरच्या म्हशीचा बुल देऊ शकत नाही आणि दिला तरी त्याचा चांगला परिणाम नक्की येत नाही. 3-4 लिटर 2-3 लिटरने तुम्ही प्लस गेले तर त्याचा परिणाम चांगला भेटतो. एकाच वेळेस तुम्ही जर हाय मिल्कर बुल जर म्हशीवरचा प्रयोग केला ब्रीडिंगसाठी तर ते शक्य होत नाही. तर बरेच फोन येतात मला, नवाबचं सिमेंट आहे का? नवाबचं सिमेंट तर असतं आहे, पण तुम्ही डायरेक्ट छोट्या म्हशीवर मोठ्या म्हशीचा बुल तुम्ही वापरू शकत नाही असं मला तरी वाटतं, कारण तो तेवढा परिणाम दिसत नाही. 15 लिटरची म्हैस असेल तर तुम्ही 20 लिटरचा बुल वापरू शकता, म्हणजे त्याच्या मदरचं रेकॉर्ड 20 लिटर असेल तर ते तुम्ही वापरू शकता, तुम्ही प्रयोग करू शकता. माझ्या अभ्यासातून तर सांगतो, अजून भरपूर लोक हुशार आहेत, त्यांचं पण तुम्ही नॉलेज घेऊ शकता मित्रांनो. आता आपण राणीला खलिफा म्हैस होती, अजय नंबरदार यांच्याकडून राजू सरपंच सरांनी नेली होती. तिचा बुल होता, तिचे 2 बुल आहे त्यांच्याकडे, वेरा आणि वेरा 2. तर वेरा 2चा आपण याच्यावर सिमेंट्स भरणार आहे. तर त्या खलिफाचं साधारणतः 24 कॉम्पिटिशनला PDFAमध्ये 24-25 किलो काहीतरी दूध होतं आणि म्हैस पण 20 किलोला शिवणारी म्हैस आहे मित्रांनो. त्याच्यामुळं 4-1 लिटरने तुम्ही फरकाने चालू शकता. मोठी जम्पिंग कधीच शक्य होत नाही आहे आणि तो रिझल्ट पण भेटत नाही. त्याच्यामुळं त्या गोष्टीचं आकलन करणं खूप गरजेचं आहे. मोठ्या जम्पिंगमध्येच गेलं तर तेवढा रिझल्ट भेटत नाही. हाटीची सुद्धा चमडी बघू शकता. हट मोराचा बघा, पुठ्ठ्या म्हशीचा साईज बघू शकता तुम्ही, मोठी हड्डी एकदम आणि शिंग परफेक्ट. मोरा जी कॉम्पिटिशनला चालतात ना ती शिंग आहे त्या म्हशीची. याला मध्ये चांगले पॉईंट भेटतात. बाकी पण मोरा असतात पण इतके सुंदर शिंग पॉईंटसाठी नसतात ते. राणीचे पण चांगले आहेत, पण आता जसं वय वाढेल, तिचं एकदम खाली पिळा होता पण आता वय वाढत चालले त्यामुळे तो पिळा थोडा वाढत चालला. तरी म्हैस 5व्या आता 5व्यांदा प्रेग्नंट करतोय आपण, तरी म्हशीची तब्येत वगैरे चांगली आणि फिटनेस चांगला आहे. त्यामुळेच मोरा म्हशीचा डंका आहे मित्रांनो. ही साधारणतः 18 जरी वेत दिले म्हशीने तरी व्यवस्थित राहील. कास वगैरे कुठं खाली येणार नाही, डिल्ली पडणार नाही. त्याच्यामुळे तर जग वेळ आहे मित्रांनो मोरासाठी. सगळ्या ठिकाणाहून मोराची मागणी आहे. डॉक्टर अजित शिंदे पनवेल आणि पनवेल परिसरात ते प्रॅक्टिस करत आहेत. आजूबाजूला 100-200 किलोमीटर जरी तुम्ही त्यांना फोन केला तरी येऊन स्वतः म्हैस भरवतील. हरियाणामधील असतील, ABCचे असतील, चांगले सिमेंट्स उपलब्ध आहेत. त्याचा तुम्ही लाभ घ्या मित्रांनो. ABCचे सिमेंट तर फार व्यवस्थित रेटमध्ये आहेत आणि त्याचा फायदा तुम्ही सगळ्यांनी घेतला पाहिजे.
चांगले वासरं आले पाहिजे मित्रांनो. येणारा काळ मशीनसाठी खरंच सुवर्ण असेल. मशीनच्या किमती वगैरे खूप वाढलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला घरी वासरं तयार करणं, आपल्या फार्मवर ब्रीडिंग करणं खूप गरजेचं आहे. आता मला असे कितीतरी फोन येतात, आम्हाला 20 लिटरची म्हैस द्या, कितीही पैसे जाऊन द्या, पण म्हशी नाही भेटत मित्रांनो 20 किलोच्या 20 लिटरच्या. मग त्याच्यासाठी आपल्याला तयार करणं गरजेचं आहे. पैसे किती येतील तुमच्याकडे, पण परत म्हशी चांगल्या चांगल्या भेटणार नाहीत. तर महाराष्ट्रातल्या ज्या शेतकरी बंधूंकडे किंवा खेड्यामध्ये ज्यांना दुधाचे रेट चांगले नाहीत, तुम्ही चांगलं ब्रीडिंग करा, चांगले वासरं तयार करा. घेणारे भरपूर आहेत, ते विकले तरी तुमचा त्याच्यातून चांगला फायदा होईल. शेतीला जोडधंदा म्हणून त्याचा पण उपयोग होईल. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो. बरेच शेतकरी बंधू म्हणतात आमच्याकडे रेट नाही आहे, आम्हाला दूधधंदा परवडत नाही. मग तुम्ही म्हशी सांभाळून त्या तयार करू शकतात. आणि सिटीच्या एरियामध्ये ज्यांचे तबेले आहेत किंवा जे सिटीमध्ये आहेत, भरपूर सिटी आहेत, तिथं तुम्ही त्यांना म्हशी विकू शकता. तुमचा चांगला रेट भेटणार आणि त्याचा चांगला तुम्हाला फायदा होईल. तर 100% चांगल्या सिमेंटचा प्रयोग करा मित्रांनो. आपल्याकडे जे नॉर्मल महाराष्ट्र सरकार सिमेंट्स वापरतं त्या सिमेंटचा काही रिझल्ट नाही आहे. त्याच्यामुळं तुम्हाला चांगल्या सिमेंट्सपासूनच चांगले प्रोजनी येईल. महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्याच विभागामध्ये सिमेंट्स उपलब्ध आहेत आणि कुठं नसतील तरी तुम्ही असोसिएशनवर संपर्क करा किंवा मला जरी कॉल केला तरी मी तुम्हाला सांगेल. आपापल्या एरियामधल्या डॉक्टरकडे किंवा जर त्याच्याकडे 15-20 म्हशी असतील, चांगला व्यवसाय करायची आवड असेल, ब्रीडिंग करायची आवड असेल, तर तुम्ही कंटेनर घेऊ शकता. 15-16 हजाराला कंटेनर भेटतो. त्यात तुम्ही वेळेत जर नायट्रोजन फिलअप केला, हे बघू शकता म्हैस हीटवर आहे का नाही बघा. हीटचे लक्षणं नॅचरल थोडी फिलिंग देण्याचा प्रयत्न आहे. म्हशी शेपटाची वगैरेवर एकदम म्हणजे हीटसुद्धा तुम्हाला ओळखता आली पाहिजे मशीनची. आणि रोज जे काम करतात फार्ममध्ये त्यांना हीट ओळखता येते. सिमेंटची कांडी दाखवा ना जरा काढून. तर कुठली कांडी ही त्याच्यासाठी दाखवायची की उद्या चालून मी सुद्धा काय म्हटलं नाही पाहिजे की चांगला कुठला बुल आहे, त्याचं सिमेंट्स आहे, त्याची शिरडी आहे, असं व्हायला नको. म्हणून तुम्ही रेकॉर्डला महत्त्व द्या. इथून पुढं कोणी रेकॉर्ड दाखवलं तरच महत्त्व आहे. नाही तर मी कुठलं सांगन ह्या बोलची रेडी आहे, त्या बोलची रेडी आहे, असं होत नाही. त्याच्यामुळं दाखवणं खूप गरजेचं आहे. कुठली स्ट्रॉ भरली तुम्ही, जरी आपल्याला ही म्हैस विक्री करायची असेल किंवा हिचं होणारी प्रोजनी विक्री करायची असेल किंवा चांगली त्याला ब्रीडिंग करायची असेल तरी ते रेकॉर्ड होतं. ह्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ मित्रांनो. तुम्हालाही जर चांगले सिमेंट्स पाहिजे असेल तर व्हिडिओमध्ये डॉक्टरांचा नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हे बघू शकता वेरावली ABC वेराटो तुम्हाला नाव दिसत असेल. हातावर जर मला अशा हातावर जरा वेरावली वेराटो दिसत असेल तुम्हाला. हे बघू शकता ABC वेराटो. असं रेकॉर्ड तयार करा मित्रांनो, हे खूप गरजेचं आहे. मध्ये राहून थोडं बसवायचं पकडलं, एकदम क्लिअर दिसते बघा. ABC वेरावली वेराटो. तर ही कांडी आता आपल्याकडे रेकॉर्ड राहतं. तुम्ही तुमच्या मोबाईलवर करा, व्हिडिओ करा. यूट्यूब चॅनलच पाहिजे असं काही नाही आहे. तुमचं फेसबुक पेज असेल किंवा यूट्यूब असेल किंवा नसेल, तुमच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ करून ठेवा, फोटो काढून ठेवा. जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न आहे. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र.